नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय आज आपण धर्माबाद शहरातील श्री हिंगोली अंबिका माता मंदिरामध्ये आपण आहोत। कारण की पाहतो इथं मोठ्या भक्तिभावाने दररोज नित्यनेमाने इथे हिंगोली अंबिका माता यांचं दररोज नित्यपूजा होत असते, आरती होत असते। त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे हिंगोली माता अंबिका यांचं नवरात्र झाल्यानंतर हा विवाह सोहळा या ठिकाणी दरवर्षी आयोजित करण्यात, या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात जाते। त्याच ठिकाणी आज आपल्या मंदिराचे सर्व कमिटी आणि तसेच मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष सुद्धा आहेत आणि सर्व कमिटी आहेत, सर्व भक्तगण आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आजचा विशेष कार्यक्रमाचं काय महत्त्व असते सर। आज हिंगोली माता मंदिरामध्ये देवीचं लग्न वाढदिवस आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही लग्न पार पाडतो। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आज हिंगोली माता अंबिका मंदिराचे मुख्य पुजारी आहेत। महाराज आजचा कार्यक्रम हा विवाह सोहळा, त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम होतात आणि भक्तगणांची तर दररोज नित्यनेमाने पूजा दर्शनासाठी येत असतात। दरवर्षी हिंगोली अंबिका मंदिरामध्ये दरवर्षी देवीचा वाढदिवस होतो। देवीचा वाढदिवस झाल्यानंतर अश्विन महिन्यामध्ये नवरात्र बसते। नवरात्राचा 9 दिवस उत्सव चालतो। नवमीला पालखी निघते। पालखी निघाल्यानंतर पुन्हा येऊन होम हवन होते आणि सिंहलंघन होते। त्याच्यानंतर चैत्र महिन्यामध्ये प्रतिपदेला नवरात्र बसतात। चैत्र नवरात्र बसल्यानंतर दशमीला नवरात्राला निद्रित अवस्था जाते आणि पौर्णिमेला पुन्हा देऊळ उघडलं जातं आणि पौर्णिमेला हिंगोली अंबिका मातेचा विवाह सोहळा होतो। अशा प्रकारचे कार्यक्रम होतात। दररोज सकाळी अभिषेक होतो, संध्याकाळी 7:30ला आरती होते। आरतीला बहुसंख्येनं भक्तगण उपस्थित जातात आणि सगळेजण त्या आरतीचा लाभ घेतात, प्रसाद घेतात। त्याचप्रमाणे आज हिंगोली माता अंबिकांचं विवाह सोहळा, त्याचप्रमाणे हिंगोली अंबिका मातेचं महत्त्व काय आजच्या शुभदिनी। या देवीचं महत्त्व म्हणजे काय, आज जवळजवळ महादेवाच्या विरहानंतर महादेवाशी लग्न होतं आणि या लग्नाचं महत्त्व मी सांगायला अपूर्ण ठरतो। महत्त्व सगळ्यालाच माहिती आहे। महादेवाच्या बरोबर देवीचं लग्न झाल्यानंतर त्या देवीच्या मंदिराची सांगता पूर्ण होते। खरोखरच आपण पाहतो हिंगोली अंबिका माता मंदिरात धर्माबाद शहरामध्ये एकच असून इथे भक्तगणांची दररोज नित्यनेमाने भक्तगण, महिला बहिणी सर्व दर्शनासाठी येत असतात आणि त्याप्रमाणे आध्यात्मिक वातावरणामध्ये आजचा हा विवाह सोहळा हा देवी मातांचा या ठिकाणी संपन्न झाला। दररोज आणि या ठिकाणी भक्तगण नित्यनेमाने पूजा केली असे महाराजांचे म्हणणे। त्याचप्रमाणे भक्तगणांसाठी आजचा या शुभदिनी महाप्रसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजन केलं। आपल्यासोबत संपूर्ण कमिटी आहेत आणि भक्त हिंगोली माता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहानं जबरदस्त कार्यक्रम पार पाडलेला आहे। आता या कार्यक्रमाच्या नंतर आपल्याला इथं भोजनाचा कार्यक्रम भंडारा आहे, त्यामुळे सर्व भक्तांना महाप्रसाद आहे, त्यामध्ये सर्वांजण याचा लाभ घ्यावा हा माझा बोलतो। तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।